उमरगा शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर GR निघाल्यामुळे हुतात्मा स्मारकपासून शहरातील प्रमुख मार्गावर फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजत गाजत मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा घेऊन मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मराठा एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या। जय जिजाऊ, जय शिवराय। मित्रहो, हा महाराष्ट्रामध्ये जो जरांगे पाटलांनी मराठाच्या ओबीसी मधून आरक्षणाचा जो लढा उभा केला होता, या लढ्याचा जो अंतिम निर्णय शासनाने हैदराबाद गॅजेट लागू करून नियम व अटीसह मंजूर केलेला आहे आणि शासनाने एक GR काढलेला आहे। त्या GR नुसार महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना पूर्णपणे ओबीसी मध्ये आरक्षण मिळणार आहे कुणबी म्हणून। हा जो निर्णय शासनाने घेतला, यासाठी या महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांनी मनोज जरांगे पाटलाला आपला नेता मानून सर्वसामान्य गरजवंत मराठा त्यांच्या मागे लागला, त्यांच्या मागे राहिला। त्यांचा जो आदेश असेल तोच आदेश पाळला आणि मुंबईला करोडोच्या संख्येने ज्यावेळेस आम्ही गेलो, 5 दिवसाचं तिथं उपोषण झालं। करोडो मराठी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये धडकले, जमले। त्यावेळेस शासनाने या सर्व मराठ्याच्या दबावाखाली येऊन मराठ्याच्या ज्या मागण्या होत्या, जरांगे पाटलाच्या ज्या मागण्या होत्या, त्या पूर्ण मागण्या मान्य केलेल्या आहेत। शासनाने GR काढलेला आहे। तो GR जरांगे पाटलांनी मान्य केला म्हणजे आम्ही सर्व मराठ्यांनी तो GR मान्य केलेला आहे। आम्ही सर्वतोपरी जरांगे पाटील सांगतील तेच आमच्यासाठी धोरण राहील आणि बांधतील ते तोरण राहील। यापुढे महाराष्ट्रातला गरजवंत मराठा पूर्णपणे जरांगे पाटलाच्या मागे आहे। जरांगे पाटलाच्या विनंतीला मान्य देऊन या शासनाने सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत। त्यामुळं आम्ही सर्व मराठे, गरजवंत मराठे शासनाने या बाबतीमध्ये शुक्रगुजार आहोत।